आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। शरद पवार गुट के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और श्री सदा मामा पाटिल प्रतिष्ठान के संयुक्त तत्वावधान में अंबरनाथ में भव्य हल्दी कुमकुम और पत्रकार सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर महिलाओं के लिए पारंपरिक हल्दी कुमकुम समारोह आयोजित किया गया। वहीं निडर पत्रकारों को उनके योगदान के लिए सम्मानित किया गया। मुख्य अतिथि जितेंद्र आह्वान ने इस मौके पर महाराष्ट्र सरकार को आड़े हाथों लिया। उन्होंने कहा कि जानबूझकर महिलाओं के नाम मतदाता सूची से हटाए जा रहे हैं, जिससे उन्हें उनके लोकतांत्रिक अधिकारों से वंचित किया जा रहा है। इस कार्यक्रम में समाज सेविका आशा सदाशिव पाटिल, अर्चना पाटिल और पूनम शेलार की उपस्थिति रही। उन्होंने महिलाओं को एकजुट होकर अपने अधिकारों की रक्षा के लिए आगे आने का आह्वान किया। समारोह में बड़ी संख्या में महिलाएं और पत्रकार उपस्थित रहे, जिससे कार्यक्रम को भव्यता मिली। आयोजकों ने कार्यक्रम को सफल बनाने के लिए सभी सहभागी व्यक्तियों का आभार। तुम्ही लाच देण्याचाच प्रकार करताय। जर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की मतांसाठी लाच दिली, मतं घेतली, सरकार आलं, सत्ता आली, आता घरी पाठवा महिलांना, आपल्या भगिनींना घरी पाठवा। पण आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू, केबिनमध्ये महिलांना बसवू, मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू। अशा तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार। म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटे आश्वासन देऊन, आता पळ कशाला काढताय? सर, आपण जर बघितलं एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे, तर दुसरीकडे बीड हत्या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याला अजून देखील मोका लागत नाहीये किंवा फाशी शिक्षा होणार नाही हो। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत आणि अजितदादांचा आशीर्वाद असेपर्यंत कसं काय मोक्का लागेल आणि फुटका लागेल? काही लागणार नाही। नशीब अजून ते जेलमध्ये आहेत, अजून जेलमधनं बाहेर नाही आले। सर, श्रीकांत शिंदे काल अंबरनाथला आले होते, त्यांनी असं म्हटलंय की ठाकरेंना त्यांच्या लोकप्रतिनिधींची, नेत्यांची ऋणानुसंबंध जपता आले नाहीत, आम्ही जपलेत म्हणून आमच्या डिनर डिप्लोमसीला ते नेते आले। असे डिनर डिप्लोमसीमध्ये लोक जेवायला येणं आणि त्याचं राजकारण करणं हे योग्य नाही। आपण लोकांना जेवायला बोलवतो ते काढून दाखवण्यासाठी नाही। अतिथी देवो भव हे आपले संस्कार आहे, संस्काराप्रमाणे वागायला पाहिजे। राज्यात खून होतात आहे आणि जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांना त्यांचे खून केले जातात, ते असं तुमचं म्हणणं आहे? काय नाही, असं मी कुठे म्हणतो? आता बोलले तुम्ही लाच देण्याचाच प्रकार करताय। जर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की मतांसाठी लाच दिली, मतं घेतली, सरकार आलं, सत्ता आली, आता घरी पाठवा महिलांना, आपल्या भगिनींना घरी पाठवा। पण आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू, केबिनमध्ये महिलांना बसवू, मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू। अशा तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार। म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटे आश्वासन देऊन, आता पळ कशाला काढताय? सर, आपण जर बघितलं एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे, तर दुसरीकडे बीड हत्या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याला अजून देखील मोका लागत नाहीये किंवा फाशी शिक्षा होणार नाही हो। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत आणि अजितदादांचा आशीर्वाद असेपर्यंत कसं काय मोक्का लागेल आणि फुटका लागेल? काही लागणार नाही। नशीब अजून ते जेलमध्ये आहेत, अजून जेलमधनं बाहेर नाही आले। सर, श्रीकांत शिंदे काल अंबरनाथला आले होते, त्यांनी असं म्हटलंय की ठाकरेंना त्यांच्या लोकप्रतिनिधींची, नेत्यांची ऋणानुसंबंध जपता आले नाहीत, आम्ही जपलेत म्हणून आमच्या डिनर डिप्लोमसीला ते नेते आले। असे डिनर डिप्लोमसीमध्ये लोक जेवायला येणं आणि त्याचं राजकारण करणं हे योग्य नाही। आपण लोकांना जेवायला बोलवतो ते काढून दाखवण्यासाठी नाही। अतिथी देवो भव हे आपले संस्कार आहे, संस्काराप्रमाणे वागायला पाहिजे। राज्यात खून होतात आहे आणि जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांना त्यांचे खून केले जातात, ते असं तुमचं म्हणणं आहे? काय नाही, असं मी कुठे म्हणतो? आता बोलले